नमस्कार. माझ्या कथेचं नाव आहे जीवनरेखा. घंटा वाजली. सासूबाईंची गणपतीची आरती चालू झाली. मी पटकन मुलांचे डबे भरले. त्यांना शाळेत सोडायला जाऊन घरात पाऊल टाकते तोच बेडरूम मधून नितीनचा आवाज आला. नेहा लगेच ये ग, मला कसं तरीच होतंय. मी झटकन बेडरूमचं दार ढकललं. नितीन घामाने डबडबलेला. मी त्याला सॉर्बिट्रेटची गोळी जिभेखाली ठेवायला दिली आणि रिक्षा पाहायला रस्त्यावर निघाले. तो नितीन म्हणाला, चल मी वाळके डॉक्टरांच्या दवाखान्यापर्यंत गाडी चालवीन. आम्ही दवाखान्यात जेमतेम पोचलो तर त्याला पुन्हा घाम यायला लागला. पेशंट तर खूप होते. डॉक्टरांनी आधी नितीनला तपासायला घेतले आणि ECG काढला तर हार्ट अटॅकची पूर्वावस्था त्यांच्या लक्षात आली. त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये त्याला ठेवा म्हणून सांगितले. त्याला ऑक्सिजनचा मास्क लावून स्ट्रेचरसह गाडीत ठेवलं. माझा जीव गोळा झाला. काय करू हेही सुचत नव्हतं. मीही ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन बसले आणि गाडी रुबी हॉलकडे रवाना झाली. वाटेत प्रचंड अडथळे येत होते. अगदी इतकं की भारतीयांना कधी कळणार रस्ता ॲम्ब्युलन्ससाठी मोकळा ठेवावा. मनातल्या मनात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली होती. माझे डोळे खूप वाहत होते आणि अस्वस्थ झालेल्या त्याच्याही डोळ्याला पाण्याची धार लागली होती. गाडी रुबी हॉस्पिटलच्या आवारात शिरली आणि डॉक्टर हिरेमठ स्वतःच समोर आले. पेशंटची अवस्था पाहून त्याला ऑपरेशन थिएटरला घ्या म्हणाले. मला म्हणाले, तुम्ही आत काउंटरला नोंद करून घ्या. डॉक्टर वाळकेंनी आधीच डॉक्टर हिरेमठांना फोन करून सांगितल्याने त्यांनी तयारी करून ठेवली होती. काउंटरवरच्या मॅडमनी सांगितलं, ताई तुम्ही सही करा, बाकीचं मी भरून घेते. तेवढ्यात सासूबाई, सासरे आणि चुलत सासरे तिथे आले. तिथे ऑपरेशनचे पैसे ऐकल्यावर नितीनचा तर धीरच सुटला. पण सासरे आणि चुलत सासरे दोघांनी नितीनला धीर दिला. सासूबाईंनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला व सांगितले, महाराजांचा आशीर्वाद आहे, लगेच तू बरा होशील. आईच्या केवळ शब्दांनी त्याचा चेहरा बदलला. डॉक्टरांनी मला धीर दिला. अगं अजिबात काळजी करू नको, मी आहे ना. पण ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याची हिंमत होईना. मी मटकन दारातच खालती बसले. आत फक्त काका गेले. तासाभरात ऑपरेशन पूर्ण झाले व ते यशस्वीही झाले. आता पेशंटला ICU मध्ये नेणार होते. तोंडाला ऑक्सिजनचा मास्क, अनेक नळ्या शरीराला लावलेल्या होत्या. मॉनिटर प्रत्येक अवस्था दाखवत होता. मी सासूबाईंच्या खांद्यावर मान टाकली. तेवढ्यात सागरदादा आला आणि माझ्या मनाचे बांधच सुटले. मी दादाच्या गळ्यात पडून रडून घेतले. दादाने माझे सांत्वन केले. अगं तू घाबरू नकोस ग, त्याला बरं वाटेल. ICU मध्ये गेले तेव्हा तो पूर्ण शुद्धीवर आला होता. तिथे सगळे सिरियस पेशंट होते. जणू यमराजाचे राज्य पसरले होते. श्रीमंत, गरीब, हिंदू, मुसलमान कोणताच भेद राहिला नव्हता. डॉक्टरांनी पेशंटला बघायला परवानगी दिली. त्याने माझ्याकडे पाहिले. मी विचारलं, आता कसं वाटतंय तुला? तो म्हणाला, काल फारच अस्वस्थ वाटत होतो, पण आता बरं वाटतंय. मधल्या 4 दिवसांची जाणीव नेणीव निघून गेली होती. मी मनात म्हणाले, तेव्हा तुझे किती अनंत उपकार. समोर डॉक्टर हिरेमठ उभे होते. त्यांच्या पायावर डोके ठेवले. परमेश्वरा, आपण आलात आणि माझ्या सख्याचा जीव वाचवलात.